ओके, चॅप्टरचं नाव काय? वेव ऑप्टिक्स. ठीक आहे, त्याच्या आधी लाईटचं नेचर शिकलं पाहिजे. ठीक आहे, लाईटचा बिहेवियर काय ते पाहायचं. ठीक आहे, लाईट वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये कशी बिहेव करते. फर्स्ट जे नेचर आहे ते रिफ्लेक्शन, ते सगळ्यांना माहिती आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय? सपोज एक ट्रान्सपरंट सरफेस आहे. ठीक आहे, ट्रान्सपरंट म्हणजे कसा की जो पुढे लाईट ट्रान्सफर करेल असा ट्रान्सपरंट सबस्टन्स आहे. त्या ट्रान्सपरंट सबस्टन्सला जर आपण ॲल्युमिनियम किंवा सिल्वरची कोटिंग दिली तर तो मिरर मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, मग रिफ्लेक्शन म्हणजे काय की सपोज हा मिरर आहे. ठीक आहे, हा रिफ्लेक्टिंग ज्या ज्या ठिकाणी लाईन्स नाही आहेत तो रिफ्लेक्टिंग सरफेस असतो, ज्या ठिकाणी लाईन आहे तो नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस असतो. जर या ठिकाणी याच्यावर काय एक लाईट इन्सिडेंट झाली. ठीक आहे, काय झाली? लाईट इन्सिडेंट झाली तर ती काय होते? परत त्याच मीडियम मध्ये रिटर्न जाते ना. ठीक आहे, येणारी जी लाईट असते ती काय असते? इन्सिडेंट लाईट असते किंवा इन्सिडेंट रे असते, आणि जाणारी जी असते ती काय असते? रिफ्लेक्टेड. ठीक आहे, सपोज आपल्याकडे एक लेझर आहे. लेझर लाईट एखाद्या मिरर वर इन्सिडेंट केली तर ती काय होते? रिटर्न होते ना. ठीक आहे, बाउन्स बॅक होते. त्याला काय म्हणतो आपण? रिफ्लेक्शन म्हणतो. ठीक आहे, रिफ्लेक्शन फर्स्ट फेनॉमेनॉन जो सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, दुसरा फेनॉमेनॉन काय? रिफ्रॅक्शन. ठीक आहे, रिफ्रॅक्शन म्हणजे काय? ज्यावेळी लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते, काय होते? लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते. फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अदर ट्रान्सपरंट मीडियम. त्यावेळी ती बेंड होते. काय होती? बेंड होते. ठीक आहे, सपोज 10वीत आठवत असेल, हा ग्लास लॅब होता. ग्लास लॅबचा एक्सपेरिमेंट. त्याच्यात ही नॉर्मल असते. नॉर्मल म्हणजे काय असते? सरफेसला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली. जो ग्लास लॅब असेल त्या ग्लास लॅबला जर परपेंडिक्युलर ड्रॉ केली, सपोज ही ग्लास लॅब आहे, या ग्लास लॅबला जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर काय होते? नॉर्मल होते. ठीक आहे, जर ही इन्सिडेंट रे तर ही इन्सिडेंट रे ज्यावेळी त्या ग्लास सरफेस मध्ये जाते त्यावेळी ती काय होते? बेंड होते. ठीक आहे, ही इन्सिडेंट रे ज्यावेळी त्या सरफेस मध्ये जाते त्यावेळी ती काय होते? बेंड होते. आणि कुठे बेंड होते रे? टुवर्ड्स द नॉर्मल बेंड होते. कुठे बेंड होते? टुवर्ड्स द नॉर्मल बेंड होते. जायला कशी पाहिजे? स्ट्रेट जायला पाहिजे अशी, बट ऍक्च्युअली काय होते? बेंड होते. तर ह्या बेंडिंग ऑफ लाईटला आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्शन. ठीक आहे, रिफ्रॅक्शन म्हणजे काय? बेंडिंग ऑफ लाईट व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते. रिफ्लेक्शन मध्ये काय होतं? एकच मीडियम होतं. एअर मधून लाईट येते, एअर मध्येच परत रिटर्न जाते. ठीक आहे, पण याच्यात काय होते आता की लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते. ठीक आहे, त्यावेळी ती काय होते? बेंड होते. त्याला काय म्हणतो आपण? रिफ्रॅक्शन. when light travels from one transparent medium to another transparent medium, it bends. आणि त्या बेंडिंगला आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्शन. ठीक आहे, नेक्स्ट काय? डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे काय? सपोज हा प्रिझम आहे. प्रिझम मध्ये व्हाईट लाईट गेली तर काय होते? ती 7 कलर्स मध्ये स्प्लिट होते ना. बरोबर, किती कलर्स मध्ये स्प्लिट होते? 7 कलर्स मध्ये. त्याला काय म्हणतो आपण? डिस्पर्शन. ठीक आहे, व्हाईट लाईट 7 कलर्स मध्ये स्प्लिट होतं. स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इन 7 डिफरंट कलर्स, त्याला काय म्हणतो आपण? डिस्पर्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय बघा बरं? स्कॅटरिंग. काय ते? स्कॅटरिंग. ठीक आहे, स्कॅटरिंग म्हणजे काय? सपोज एक पार्टिकल आहे आपल्याकडं, त्या पार्टिकलवर लाईट इन्सिडेंट झाली. ठीक आहे, कधी याचं घर पाहिलंय का? जे आपलं गावाकडे एक कौलारू घर असतं. त्या कौलारू घरात अचानक मध्ये एक होल केलेलं असतं, त्या होल मधून लाईट येते. ठीक आहे, लाईट येते. लाईट ज्यावेळी जर सपोज असं असं होल आहे, या होल मधून सपोज लाईट येते. ठीक आहे, लाईट फक्त एवढंच भागात राहते का? नाही, ती अख्ख्या घरभर पसरते ना. ठीक आहे, असं का होतं बरं? कारण मध्ये काय तिथं? पार्टिकल्स. बरोबर, डस्ट पार्टिकल्स दिसतात बघा त्याच्यात. ते डस्ट पार्टिकल्स वर ज्यावेळी लाईट पडते त्यावेळी ती काय होते? स्कॅटर होते सगळ्या डायरेक्शन मध्ये, आणि म्हणून त्याच्या आजूबाजूला पण थोडासा उजेड दिसतो आपल्याला. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग म्हणजे काय? ज्यावेळी लाईट एखाद्या पार्टिकलवर पडते, पडल्यानंतर ती डिफरंट डिरेक्शनला स्कॅटर होते. स्कॅटर होते म्हणजे पसरते. त्याला काय म्हणायचं? स्कॅटरिंग ऑफ लाईट. ठीक आहे, डिस्पर्जन, स्प्लिटिंग इनटू 7 कलर्स, स्कॅटरिंग, स्कॅटरणं, पसरणं. ठीक आहे, नंतर आहे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन, आणि शेवटचा एक फेनॉमेनॉन विच इज पोलरायझेशन. हे सगळं आपण आता ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. काय? इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन. आणि अजून दोन इफेक्ट आहेत. ते इफेक्ट म्हणजे एक येतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आणि दुसरा जो येतो तो येतो कॉम्प्टन इफेक्ट. ठीक आहे, काय येतो? कॉम्प्टन इफेक्ट. बेसिक इफेक्ट्स आपल्याला माहित पाहिजे. बेसिक बिहेवियर लाईट जर एका मिररवर पडली तर ती रिटर्न त्याच मीडियम मध्ये येते. रिफ्लेक्शन माहिती आपल्याला. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? बेंडिंग ऑफ लाईट. लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असताना काय होते? बेंड होते. त्याला रिफ्रॅक्शन म्हणतो. डिस्पर्शन म्हणजे काय? व्हाईट लाईट 7 कलर्स मध्ये स्प्लिट होते, त्याला डिस्पर्शन म्हणणार. स्कॅटरिंग म्हणजे काय? पसरणं, त्याला स्कॅटरिंग म्हणणार. आणि नंतर काय राहिले? डिफ्रॅक्शन,
इंटरफरन्स, पोलरायझेशन, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्पेन इफेक्ट हे आपण ह्या चॅप्टर्स मध्ये शिकणार आहोत. यातल्या इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन ह्या 3 गोष्टी ह्या चॅप्टरच्या कोर पार्ट आहेत. या चॅप्टर मध्ये कोर पार्ट जो आहे तो ह्या 3 गोष्टींचा आहे. कोणता? इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन. आणि ह्याचे 2 इफेक्ट आहेत, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्पेन इफेक्ट. तो ड्युअल नेचर नावाचा चॅप्टर आहे. त्या ड्युअल नेचर नावाच्या चॅप्टर मध्ये आपण हे शिकणार आहोत, विच इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्पेन इफेक्ट. ठीक आहे, बेसिक फेनोमेनन कळलेले हे जे आहेत ते ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्पेन इफेक्ट ड्युअल नेचर मध्ये. ठीक आहे, हे झालं लाईटचं बिहेवियर. ठीक आहे, पण आपल्याला आता कारण सांगायचे आहेत लाईट अशी का वागते, बरोबर? तर त्याच्यासाठी आपल्याला माहित पाहिजे नेचर ऑफ लाईट. काय माहित पाहिजे? नेचर ऑफ लाईट. ठीक आहे, काय माहित पाहिजे? नेचर ऑफ लाईट. सगळ्यात पहिलं लाईटचा स्वभाव सांगितला तो जो होता नेचर ऑफ लाईट, ज्या सायंटिस्टने सांगितला तो होता न्यूटन. कोणी सांगितला? न्यूटन. ठीक आहे, न्यूटनने लाईटचं नेचर सांगताना त्याने काय सांगितलं? लाईट मध्ये असतात पार्टिकल्स. काय असतात? पार्टिकल्स. ठीक आहे, म्हणजे आता सपोज ही लाईट आहे, ही लाईट येते माझ्याकडे. ठीक आहे, तर ती ट्रान्सफर कोण करत आहे? पार्टिकल्स ट्रान्सफर करत आहेत. कोण घेऊन येत आहे? पार्टिकल्स घेऊन येत. ठीक आहे, पण जर सांगा मला, जर ह्या लाईट मधून पार्टिकल्स बाहेर पडत असते तर याचा मास कमी नसतं झालं का? झालं असं ना, पार्टिकल लाईट घेऊन येत आहेत, एक एक पार्टिकल चाललाय लाईट घेऊन. जसं एक एक पार्टिकल बाहेर पडेल तसं काय होईल? मास कमी व्हायला पाहिजे ना. बट ऍक्च्युअली होतं का मास कमी? नाही होत. ठीक आहे, मग त्यांनी सांगताना काय सांगितलं? ते जे पार्टिकल्स असतात ते कसे असतात? मासलेस पार्टिकल्स असतात. कसे असतात? मासलेस, म्हणजे त्यांना मासच नाही. ठीक आहे, मास कमी व्हायचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे, मग न्यूटनने काय सांगितलं? कोणतं नेचर आहे? पार्टिकल नेचर आहे. कोणतं नेचर आहे? पार्टिकल नेचर. कोणतं नेचर? पार्टिकल नेचर. आणि त्या पार्टिकल्सला त्यांनी म्हटलं कॉर्पस्कल्स. काय म्हटलं त्यांनी त्याला? कॉर्पस्कल्स. ठीक आहे, काय म्हटलं त्यांनी त्याला? कॉर्पस्कल्स. आणि म्हणून ह्या थेअरीला नाव दिलं गेलं न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी. ठीक आहे, आता तुम्ही थिअरी दिलीत. ठीक आहे, आता आपण काय काय म्हटलंय? लाईटचं नेचर कसं आहे? पार्टिकल नेचर. ठीक आहे, हे सांगितलंय आपण, लाईटचं नेचर कसं आहे? पार्टिकल नेचर. जर त्याचं पार्टिकल नेचर असेल तर त्याने ते बिहेवियर पण दाखवलं पाहिजे ना. बिहेवियर मध्ये पण दिसलं पाहिजे ते. जर आपण म्हणतोय सपोज एखादी व्यक्ती आहे, ती आपण म्हणतोय ती हुशार आहे, तर ते बिहेवियर पण दिसलं पाहिजे ना, किंवा आगाव आहे, बिहेवियर दिसलं पाहिजे. आपण वेगवेगळ्या सिच्युएशन देणार, तर त्या सिच्युएशन्स म्हणजे काय? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन ह्या चेक करून बघायच्या. ठीक आहे, तर ह्या थिअरीनुसार न्यूटनला फक्त किती गोष्टी एक्सप्लेन करता आल्या? पहिली आली रिफ्लेक्शन एक्सप्लेन करता आली. ठीक आहे, त्यानंतर त्याला रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करता आलं आणि त्यांनी डिस्पर्शन आणि स्कॅटरिंग एक्सप्लेन केलं. काय केलं? डिस्पर्शन आणि स्कॅटरिंग एक्सप्लेन केलं. बाकीचे जे फेनोमेनन म्हणजे इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन त्याला सांगता आले नाही. म्हणजे ते जे नेचर आहे ते नेचर त्याला सांगता आलं नाही. म्हणजे इथं तिचं बिहेवियर असं काय हे सांगता आलं नाही. म्हणून ही थिअरी काय झाली? फेल झाली. काय झाली? थिअरी फेल झाली. का तर बाकीचे जे सिच्युएशन त्या सिच्युएशन त्याला सांगता आल्या नाही. समजलंय? नंतर जो सायंटिस्ट आला, पहिला आला न्यूटन, नंतर जो सायंटिस्ट आला तो आला हायजन्स. काय आला? हायजन्स. हायजन्सनी लाईटचं जे नेचर सांगितलं ते सांगितलं वेव्ह नेचर. कोणतं नेचर सांगितलं? वेव्ह नेचर. आणि हा जो अख्खा चॅप्टर आहे तो अख्खा चॅप्टर हायजन्स वर डिपेंडेंट. ठीक आहे, हायजन्सनी कोणतं नेचर दिलं? वेव्ह नेचर दिलं. ठीक आहे, म्हणजे लाईट ही काय? वेव्ह आहे असं सांगितलं त्यांनी. काय सांगितलं? लाईट इज अ वेव्ह. त्यानंतर त्यांनी सांगितलं काय? लाईट ही कोणती वेव्ह आहे? मेकॅनिकल वेव्ह. कोणती वेव्ह आहे? मेकॅनिकल. आपल्याला माहिती आहे वेव्हचे 2 टाइप असतात, एक असते मेकॅनिकल, एक असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक. मेकॅनिकल वेव्हला मीडियम लागतं. मेकॅनिकल वेव्हला मीडियम लागतं. मीडियम शिवाय ते ट्रॅव्हल करू शकत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला मीडियम नसेल तरी चालेल. ठीक आहे, याने काय सांगितलं? लाईट कोणती वेव्ह आहे? मेकॅनिकल वेव्ह. याचा अर्थ तिला मीडियम लागलं पाहिजे ना. मीडियम शिवाय ते ट्रॅव्हल करणार नाही. पण लाईट ज्यावेळी स्पेस मधून आपल्यापर्यंत येते, मीडियम आहे का मध्ये? नाहीये ना, अख्खं तर व्हॅक्यूम आहे. ठीक आहे, मीडियम नाही तर लाईट कशी ट्रॅव्हल करते? नाही करू शकत ना. म्हणून हायजन्सचा हा जो झाला तो काय झाला? ड्रॉबॅक झाला. त्यांनी काय सांगितलं होतं? मेकॅनिकल वेव्ह सांगितली होती ना, पण मेकॅनिकल वेव्ह तर स्पेस म्हणून इथे येणार नाही, बरोबर? मग त्यांनी सांगताना काय सांगितलं की स्पेस मध्ये जो मीडियम आहे तो मीडियम आहे एथर. कोणता मीडियम आहे? एथर मीडियम. ठीक आहे, मग
दोन सायंटिस्ट आले, सायंटिस्टचे नाव आठवत नाही, दोन सायंटिस्ट आले, त्यांनी एक्सप्लेन केलं की एथर मीडियम आहे की नाही, गेस गीगर मार्टचं नाव आहे त्यांचं. तर त्या सायंटिस्टने सांगितलं की इथं एथर मीडियम वगैरे काहीच नाही. ठीक आहे. पण हायजेन्सने एक चांगली गोष्ट केली होती. काय? त्यांनी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. काय? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, त्यानंतर इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, स्कॅटरिंग, ह्या सगळ्या गोष्टी हायजेन्सने एक्सप्लेन केल्या होत्या. ठीक आहे. त्यामुळं हायजेन्सवर हा चॅप्टर आहे सगळा. आणि फक्त नंतर आला मॅक्सवेल. मॅक्सवेलने काय केलं? फक्त त्याची जी थिअरी आहे त्यातला मेकॅनिकल वर्ड काढून फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वर्ड टाकलं. ठीक आहे. त्याने काय म्हटलं? लाईट ही मेकॅनिकल वेव्ह नाही, ती कोणती वेव्ह आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. कोणती वेव्ह आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. नंतरचा जो सायंटिस्ट आला थर्ड, तो कोणता होता? मॅक्सवेल. आणि मॅक्सवेलने काय थिअरी दिली? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी दिली. ठीक आहे. कोणती थिअरी दिली? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी. सगळ्यात पहिला न्यूटन होता, त्यांनी पार्टिकल नेचर सांगितलं, पण पार्टिकल नेचर तो होत नव्हतं. ठीक आहे, नव्हतं. त्यानंतर दुसरं कोण आलं? हायजेन्स आला. हायजेन्सने सगळं एक्सप्लेन केलं, पण त्याने एक गोष्ट चुकीची सांगितली, ती म्हणजे कोणती वेव्ह? मेकॅनिकल वेव्ह. मीडियम शिवाय लाईट ट्रॅव्हल नाही करत, मग स्पेस म्हणून ती आपल्याकडे येते कशी? मग त्याने सांगितलं एथर मीडियम, पण एथर मीडियम ऍक्च्युअली एक्झिस्ट करत नाही स्पेसमध्ये. ठीक आहे. त्यामुळे ही थिअरी, ह्या थिअरीचा एक ड्रॉबॅक झाला. तोच ड्रॉबॅक कोणी काढून टाकला? मॅक्सवेलने काढून टाकला. मॅक्सवेलने फक्त मेकॅनिकल वेव्ह काढून कोणती वेव्ह टाकली? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. पण तरी सुद्धा ह्या दोघांचा एक ड्रॉबॅक होता. तो ड्रॉबॅक म्हणजे दोन गोष्टी त्यांना एक्सप्लेन नाही करता आल्या. एक जी आहे ती आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आणि दुसरी जी आहे ती आहे कॉम्प्टन इफेक्ट. ठीक आहे. काय नाही एक्सप्लेन करता आलं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट. ठीक आहे. काय नाही एक्सप्लेन करता आलं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट सांगता नाही आले. मग जी फोर्थ थिअरी आली, जी आता आपण एक्सेप्ट करतो, त्या थिअरीला आपण म्हणतो डुएल नेचर ऑफ लाईट. काय म्हणतो? डुएल नेचर. डुएल नेचर म्हणजे काय? लाईटचं दोन बिहेवियर. कधी कधी ती वेव्ह म्हणून रिॲक्ट करते आणि कधी कधी ती पार्टिकल म्हणून रिॲक्ट करते. कधी कधी ती वेव्ह आहे, कधी कधी ती पार्टिकल आहे. म्हणजे पार्टिकल नेचर पण आहे आणि वेव्ह नेचर पण आहे. ठीक आहे, बरोबर समजलंय का? आणि ती थिअरी जी दिली ती दिली मॅक्स प्लँकने. कोणी दिली? मॅक्स प्लँक. ठीक आहे. मॅक्स प्लँकनी कोणती थिअरी दिली? डुएल नेचरची थिअरी दिली, ज्याच्यात पार्टिकल, त्या लाईटचा वेव्ह नेचर सुद्धा आहे आणि कोणतं नेचर आहे? पार्टिकल नेचर सुद्धा. दोन नेचर आहेत, एक वेव्ह नेचर सुद्धा आहे, पार्टिकल नेचर सुद्धा आहे. ज्यावेळी वेव्ह नेचर पाहिजे त्यावेळी वेव्ह नेचर डॉमिनेटिंग असेल, आणि ज्यावेळी पार्टिकल नेचर असेल त्यावेळी पार्टिकल नेचर डॉमिनेटिंग असेल. जिथं जसं लागतंय त्यानुसार वागायचं. ठीक आहे. सिच्युएशन नुसार माणूस बदलतो ना, असं म्हणतो आपण, सिच्युएशन नुसार माणूस बदलतो. तसं सिच्युएशन नुसार लाईटचं बिहेवियर चेंज होतं. मग ते वेव्ह नेचर सारखं बिहेव करेल किंवा पार्टिकल नेचर सारखं बिहेव करेल. ठीक आहे. आणि कोणतं नेचर त्याचा मग आता आपण एक्सेप्ट करतो ते डुएल नेचर आहे. ठीक आहे. पण हा जो अख्खा चॅप्टर आहे, हा चॅप्टर कोणावर आहे? हायजेन्सवर. कोणावर आहे? हायजेन्सवर. हायजेन्सवर काय आहे? कारण हायजेन्सने सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात ना, फक्त दोनच नाही केलेल्या, पण त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट. पण बाकीच्या सगळ्या केल्यात ना. तर त्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या कशा एक्सप्लेन केल्या ते सगळं ह्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. आणि म्हणून चॅप्टरचं नाव काय? वेव्ह ऑप्टिक्स. का? कारण कोणतं नेचर शिकतोय आपण? वेव्ह नेचर शिकतोय. आणि ज्यावेळी तुमचा डुएल नेचर चॅप्टर असेल ना, त्यावेळी डुएल नेचर मधली पार्टिकल नेचर आपण शिकणार. तिथं वेव्ह नेचर नाही शिकणार आता, कारण वेव्ह नेचर ऑलरेडी शिकलाय तुम्ही. तिथं काय शिकणार तुम्ही? पार्टिकल नेचर शिकणार, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट शिकणार. समजलंय का? समजलंय? ठीक. तर आता कोणती थिअरी आपली? हायजेन्स. ठीक आहे. कोण आहे पहिला? हायजेन्स. हायजेन्सने कोणती थिअरी दिलेली आपल्याला? वेव्ह नेचर. ठीक आहे. कोणती थिअरी सांगितली? वेव्ह नेचरची थिअरी सांगितली. समजलंय का? हायजेन्स समजलंय? ठीक आहे. सगळ्यात फर्स्ट पेजला काय बघा बरं? सगळ्यात फर्स्ट पेजला काय? वेव्ह नेचर, डुएल नेचर ऑफ लाईट, लाईट एज वेव्ह, आणि नंतर हायजेन्स थिअरी आहे. आता हे सगळं जे सांगितलं ते थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. हायजेन्स थिअरी. हायजेन्स थिअरी मध्ये सगळ्यात काय आहे? प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. एकदम इझी आहे. प्रायमरी अँड सेकंडरी सोर्स. प्रायमरी अँड सेकंडरी सोर्स म्हणजे काय? प्रायमरी सोर्स असा सोर्स ज्याच्याकडे स्वतःची लाईट असते. ज्याच्याकडे काय असते? स्वतःची लाईट असते. सनकडे स्वतःची लाईट आहे, म्हणजे तो काय? प्रायमरी सोर्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट, म्हणजे ते कोणते आहेत? प्रायमरी. ज्यांच्याकडे स्वतःची लाईट असते ती कोणती होते? प्रायमरी. ज्यांच्याकडे स्वतःची लाईट नाहीये, फॉर एक्झाम्पल मून सन कडून लाईट घेतो, तो काय मग? सेकंडरी. ठीक आहे. त्यानंतर सपोज बल्ब काय आहे? प्रायमरी सोर्स. सेकंडरी आहे, तो कोणाकडून लाईट घेत नाहीये, तो स्वतः इलेक्ट्रिसिटीवर चालतोय. ठीक आहे. म्हणजे तो काय झाला? प्रायमरी सोर्स झाला. प्रायमरी सोर्स म्हणजे असे सोर्सेस ज्यांची स्वतःची लाईट आहे. सेकंडरी सोर्सेस म्हणजे असे सोर्सेस ज्यांच्याकडे स्वतःची लाईट नाही. समजलंय?
मग डिफरंट टाइप्स ऑफ सोर्सेस आहेत पहा. सपोज आता आपण बल्ब लावला, ठीक आहे. बल्ब हा काय पॉइंट सोर्स, काय तो पॉइंट सोर्स, छोटासा सोर्स ना, तो काय पॉइंट सोर्स. जर आपण ट्यूब लावली तर तो असतो सिलेंड्रिकल किंवा लाईन सोर्स. काय असतो, सिलेंड्रिकल और लाईन सोर्स. दोन प्रकार एवढे लक्षात ठेवायचे, एक पॉइंट सोर्स, एक लाईन सोर्स, ठीक आहे. आणि एक इन्फिनिटीला असतो, तो इन्फिनिटीला म्हणजे पॉइंट सोर्स असतो, त्या पॉइंट सोर्सला इन्फिनिटीला घेऊन जातो, ठीक आहे. समजलंय का, समजलंय का, नक्की समजलंय. प्रायमरी सोर्स, प्रायमरी सोर्स म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची लाईट आहे. सेकंडरी सोर्स म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची लाईट नाही. समजलंय, ठीक. आता मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट ती म्हणजे आहे वेव फ्रंट. काय कन्सेप्ट, वेव फ्रंट. काय कन्सेप्ट, वेव फ्रंट, ठीक आहे. वेव फ्रंटच्या आधी डेफिनेशन सांगते. डेफिनेशन आहे अशी आहे, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स इन सेम फेज, in same phase is called wavefront. is called काय असतं, wavefront, ठीक आहे. wavefront म्हणजे काय, द लोकस. लोकस म्हणजे काय रे, मॅथ्स वाल्यांना लोकस माहित असेल. लोकस, बर लोकस उद्या शोधून आणा. पण लोकस म्हणजे थोडक्यात काय, एक कनेक्शन आहे, कनेक्ट केलं, ठीक आहे. त्या सगळ्या पॉइंटला आपण काय केलं, कनेक्ट केलं, तर तो बनतो लोकस, ठीक आहे. तर द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स इन सेम फेज कसे पाहिजेत, सेम फेज मध्ये पाहिजे, ठीक आहे. आता सेम फेज कशी असते बरं. आता ही सपोज वेव आहे आणि अजून एक वेव आपल्याकडे, ह्या अजून एक वेव, ठीक आहे. सपोज इथे एक पार्टिकल आहे ए, इथे एक पार्टिकल आहे बी, इथे पार्टिकल आहे सी, इथे पार्टिकल आहे डी आणि इथे पार्टिकल आहे ई. सेम फेज मधले पार्टिकल ओळखायचे. सेम फेज कशी डिसाइड होते, डिस्प्लेसमेंट सेम पाहिजे, वेलोसिटी पण सेम पाहिजे त्यांची. डिस्प्लेसमेंट बघा बरं, याची मॅक्सिमम आहे. ए आणि सी कसे आहेत, सेम फेज मध्ये, डिस्प्लेसमेंट वेलोसिटी सारखीच आहे त्यांची. सगळे दोन्ही पण वरतीच आहेत, दोघं पण वरतीच आहेत, त्यामुळे ते काय सेम फेज मध्ये. त्यानंतर ई आणि डी कसे आहेत, सेम फेज मध्ये, ठीक आहे. बी आणि सी इन फेज आहेत का, नाही, ते काय आउट फेज आहेत, त्यांना काय म्हणतो, आउट ऑफ फेज, ठीक आहे. सेम फेज मध्ये कोण आहे, ए आणि सी सेम फेज मध्ये आणि ई आणि डी सेम फेज मध्ये, हे झाले इन फेज पॉइंट, ठीक आहे. मग आता ज्यावेळी एखादा पॉइंट सोर्स असतो, त्या पॉइंट सोर्स पासून लाईट कशी इमिट होते, लाईटचं कोणतं नेचर आहे, आता हे वेव्ह नेचर आहे ना, ठीक आहे. आता सपोज आपल्याकडे एक पॉइंट सोर्स आहे, त्या पॉइंट सोर्स पासून चारही डिरेक्शन्सला, सगळ्या डिरेक्शन्सला लाईट इमिट होते. याच्या डिरेक्शनला ही इमिट होती, इथून ही इमिट होतीये, इथून ही इमिट आणि ही इमिट, ठीक आहे. आता सेम फेज मधले पॉइंट ओळखायचे. हा पॉइंट, हा पॉइंट कसे आहेत, सेम फेज मध्ये, ठीक आहे. त्यांना काय करायचं, जॉईन करायचं. त्यांना जॉईन केलं, हा बनला त्याचा लोकस, ठीक आहे. आणि यालाच काय म्हणतो आपण, वेव फ्रंट. काय म्हणतो याला आपण, वेव फ्रंट, ठीक आहे. अजून दुसरे पॉइंट घेऊ. सपोज हा पॉइंट आहे, सेम फेज मधले पॉइंट, ठीक आहे. हे काय सेम फेज मधले पॉइंट आहेत ना, त्यांना जॉईन केलं, काय बनला, अजून एक वेव फ्रंट बनला, ठीक आहे. असे एन नंबर ऑफ वेव फ्रंट बनतात. वेव फ्रंट समजून घ्यायचंय. काय करतो आपण जर सपोज एखादा डबका आहे, डबक्याचा दगड टाकला, काय बनतं बरं, अशा रिपल्स बनतात ना. सपोज इथं दगड टाकला तर असे रिपल्स बनतात, बरोबर का. आणि हेच रिपल्स म्हणजे काय असतं, वेव फ्रंट, ठीक आहे. वरून दिसताना आपल्याला काय दिसतं, असे रिपल्स दिसतात ना, बट ऍक्च्युअली वेव कशी ट्रॅव्हल करत असते, अशी ट्रॅव्हल करत असते, बरोबर. जे वरचे पॉइंट असतात ना, ते एकत्र येऊन एक वेव फ्रंट बनवतात. साइड व्ह्यू जर पाहिला, साइड व्ह्यू वेव अशी जाते, आणि जर वरून पाहिलं तर काय होतं, वेव फ्रंट दिसतं. समजलंय का, समजलंय का. यांना काय म्हणतो आपण, वेव फ्रंट. वेव फ्रंट म्हणजे काय, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स इन सेम फेज. असे पॉइंट्स ज्यांना जे सेम फेज मध्ये, त्यांना जर कनेक्ट केलं तर काय म्हणतोय, वेव फ्रंट. काय बनतो, वेव फ्रंट. समजलंय. मग दोन प्रकारचे वेव फ्रंट आहेत. पहिला वेव फ्रंट, पॉइंट सोर्स असेल तर जो वेव फ्रंट बनतो तो बनतो स्पेरिकल. कोणता बनतो, स्पेरिकल. कोणता सोर्स असेल, पॉइंट सोर्स असेल तर. कोणता सोर्स असेल, पॉइंट सोर्स असेल तर. आता जर तुमच्याकडे लाईन सोर्स आहे, असा लाईन सोर्स आहे, तर वेव्स कशा इमिट होतील रे, अशा ना, इथं, इथे, अशा, बरोबर. सेम फेज मध्ये कोणते पॉइंट आहेत, हे पॉइंट आहेत, हे पॉइंट आहेत, बरोबर. म्हणजे इथे जो हे बनतो, वेव फ्रंट बनतो, तो कसा असतो, सिलेंड्रिकल. कसा वेव फ्रंट बनतो इथे, सिलेंड्रिकल. इथे कसा बनतो, स्पेरिकल, ठीक आहे. इथे कसं बनतो, सिलेंड्रिकल.
समजलंय दोन प्रकारचे. ठीक आहे, इथं सोर्स कोणता आहे? लाईन सोर्स आहे. कोणता सोर्स आहे इथं? लाईन सोर्स. इकडे कोणता आहे? पॉईंट सोर्स. पॉईंट सोर्स जर असेल तर काय म्हणतो? स्पेरिकल वेव्ह फ्रंट बनतो. आणि जर लाईन सोर्स असेल तर कोणता बनतो? सिलेंड्रिकल. ठीक आहे, आता जर पॉईंट सोर्सच आपण खूप जास्त डिस्टन्सला नेला, ठीक आहे, सपोज हा पॉईंट सोर्स, या पॉईंट सोर्स पासून नंबर ऑफ वेव्ह फ्रंट हे होत आहेत आणि असे खूप जास्त वेव्ह फ्रंट झाले, खूप जास्त वेव्ह फ्रंट झाले. आणि सपोज ह्या पॉइंटला पहा, आता इथे वेव्ह फ्रंट जो बनतोय तो आपल्याला काय दिसतोय? स्ट्रेट दिसतोय ना थोड्या वेळासाठी. जसं अर्थ आहे, अर्थ काय दिसतोय आपल्याला? फ्लॅट दिसतोय, पण ऍक्च्युअली तो आहे का फ्लॅट? नाही. अर्थचा जो सरफेस आहे किंवा अर्थचा जो स्पिअर आहे तो कसा आहे? खूप मोठा आहे ना, म्हणून आपल्याला समोरचं काय दिसतं? सगळं फ्लॅट दिसतंय. जितका पुढे पुढे जाणार, जितका आपण हा स्पिअर वाढत वाढत जाईल तसं तसं काय होईल? एका पॉइंटला येईल आणि तो काय दिसेल आपल्याला? सरळ दिसेल. ठीक आहे, एका पॉइंटला काय दिसेल? तो प्लेन दिसेल. जसं अर्थ कसा आपल्याला प्लेन दिसतो, पण ऍक्च्युअली तो प्लेन नाहीये, तो स्पेरिकल आहे ना. ठीक आहे, तर तो कसा दिसेल? तो प्लेन दिसेल. आणि त्यावेळी जो वेव्ह फ्रंट म्हणतो तो काय असेल? प्लेन वेव्ह. काय असेल तो? प्लेन वेव्ह फ्रंट. म्हणजे असं तुम्ही हे वाढवत वाढत गेला, ज्यावेळी वेव्ह फ्रंट वाढवत वाढवत गेला तर एक पॉइंट येईल त्यावेळी तो काय दिसेल? इथे प्लेन दिसेल. आणि ज्या ठिकाणी तो प्लेन दिसेल तो काय बनतो मग तुमचा? प्लेन वेव्ह फ्रंट बनतो. म्हणजे प्लेन वेव्ह फ्रंट जर बनवायचा आहे तर पॉइंट सोर्स हा इन्फायनाइट डिस्टन्सला वेव्ह फ्रंट वाढवत जायचा, तो होतो काय? प्लेन वेव्ह फ्रंट. तीन प्रकारचे वेव्ह फ्रंट पाहिले आपण. फर्स्ट जो वेव्ह फ्रंट होता तो होता स्पेरिकल, नंतर सिलेंड्रिकल, ठीक आहे, लाईन सोर्स पासून जनरेट होतो तो, आणि थर्ड काय? प्लेन वेव्ह. समजले तीन वेव्ह फ्रंट? नक्की समजले? आतापर्यंत काय काय पाहिलं? आतापर्यंत आपण पाहिलं हायजन्स ची थिअरी पाहिली, वेव्ह थिअरी. त्या वेव्ह थिअरीने सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. ठीक आहे, एक्सेप्ट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट, हे सोडून द्या. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट बाजूला काढा. ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केल्या. मग हायजन्स थिअरी स्टडी करण्यासाठी त्याची वेव्ह थिअरी समजली पाहिजे. मग त्यात दोन प्रकारचे सोर्सेस असतात, एक असतो प्रायमरी सोर्स, एक असतो सेकंडरी सोर्स. प्रायमरी सोर्स ज्याला स्वतःची लाईट आहे त्याला प्रायमरी सोर्स म्हणतो. ज्याला स्वतःची लाईट नाहीये तो सेकंडरी सोर्स. दुसऱ्याकडून लाईट घेऊन मग तो लाईट देतो, तो होतो सेकंडरी सोर्स. नंतर होतो वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट म्हणजे काय? द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स इन सेम फेज. सेम फेज मध्ये जर पॉइंट्स असतील त्यांना जर कनेक्ट केलं तर काय बनतो? वेव्ह फ्रंट बनतो. वेव्ह फ्रंट तीन प्रकारचे आहेत. ठीक आहे, कोणता? एक आहे पॉइंट सोर्स आहे, स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे पहिला, नंतर दुसरा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट, आणि नंतर प्लेन वेव्ह फ्रंट. असे तीन प्रकारचे वेव्ह फ्रंट आहेत. ठीक आहे, नंतर येते हायजन्स प्रिन्सिपल. काय ते? हायजन्स प्रिन्सिपल. ठीक आहे, टेक्स्ट बुक मध्ये पहा, वाचते हायजन्स प्रिन्सिपल. इझी आहे, काय हार्ड नाही समजून घ्यायला. टेक्स्ट बुक पहा एकदा, हायजन्स प्रिन्सिपल, पेज नंबर 161. सापडलं? ठीक आहे, पहा काय? ईच पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट ऍक्ट्स ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. काय म्हटलं? ईच पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट. जो वेव्ह फ्रंट असेल, सपोज हा पॉइंट सोर्स आहे, पॉइंट सोर्स पासून आपण वेव्ह फ्रंट जनरेट केलेले आहेत. ठीक आहे, वेव्ह फ्रंट वरचा एक पॉइंट घेऊ, कुठला जाईल? ठीक आहे, पुढे काय सांगितलंय बघा. ईच पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट ऍक्ट्स ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. काय म्हणून करतो तो? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, emitting secondary light waves called wavelets in all direction which travel with speed of light in the medium. तर बाकीचं विसरून जा. काय सांगितलं? की वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट हा काय म्हणून ऍक्ट करतो? एक सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट करतो. जर सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट करतोय तर तो काय इमिट करणार आहे? वेव्ह फ्रंट पुढे जाणार ना. हा जर आपला एक सोर्स आहे तर तो सोर्स काय इमिट करतो? वेव्ह फ्रंट ना, बरोबर. तर याचा पण काय असेल? एक वेव्ह फ्रंट असेल. तो वेव्ह फ्रंट फक्त पुढच्या डायरेक्शनला जातो, मागे येत नाही. तो फक्त काय करतो? पुढे ट्रॅव्हल करतो. आणि हे जे वेव्ह फ्रंट्स असतात, या वेव्ह फ्रंट्सला आपण म्हणतो सेकंडरी वेव्हलेट्स. काय म्हणतो आपण? सेकंडरी वेव्हलेट्स. ईच पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट, वेव्ह फ्रंट वरचा कुठलाही पॉइंट घ्या, तो काय म्हणून ऍक्ट करतो? एक सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट करतो. विच एमिट्स सेकंडरी वेव्हलेट्स इन ऑल डिरेक्शन्स. प्रत्येक डिरेक्शनला रिटर्न आहे आपण पुढे. ठीक आहे, तो काय करतो? सेकंडरी वेव्हलेट्स इमिट करतो. काय इमिट करतो? सेकंडरी वेव्हलेट्स. म्हणजे थोडीशी रांगोळी काढायची, बरोबर आहे? समजलंय का? तर हे काय आहेत? वेव्हलेट्स. काय आहेत हे? वेव्हलेट्स. काय म्हणणार आपण? वेव्हलेट्स. ठीक आहे, पहिला आहे वेव्ह फ्रंट, आणि त्या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट करतो. आणि त्या जर वेव्हलेट्सला आपण परत जॉईन केलं, त्यांचा परत लोकस काढला तर एक नवीन वेव्ह फ्रंट बनतो. काय म्हणतो? नवीन वेव्ह फ्रंट.
परत याच्यावरून सेकंडरी सोर्स येईल, परत इथं काय करायची, परत रांगोळी काढायची आणि परत याला कनेक्ट केलं तर काय बनेल, अजून एक पुढचा वेव्ह फ्रंट बनेल. समजलंय? समजलंय? इच पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट हा काय म्हणून ऍक्ट करतो, सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट करतो. इमिटिंग सेकंडरी वेव्हलेट्स, काय इमिट करतो तो, सेकंडरी वेव्हलेट इमिट करतो इन ऑल डिरेक्शन. ठीक आहे. आता त्याची स्पीड दिलेली आहे, स्पीड काय बघा बरं, विथ स्पीड ऑफ लाईट, ट्रॅव्हल विथ स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. द न्यू वेव्ह फ्रंट कॅन बी ऑब्टेन बाय टेकिंग द एनव्हलप. नवीन वेव्ह फ्रंट कसा मिळेल, या सगळ्या वेव्हलेट्सचा काय घ्या, एनव्हलप घ्या. एनव्हलप घ्या म्हणजे त्यांना जॉईन करा. ठीक आहे. बघा काय, द न्यू वेव्ह फ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द एनव्हलप ऑफ these secondary wavelets traveling in forward direction and is thus the envelope of secondary wavelet in forward direction. The wavelet traveling in backward direction are ineffective. म्हणजे इथून ज्या बॅकवर्ड डिरेक्शनला वेव्हलेट जातात ना त्या कशा आहेत, इनइफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह म्हणजे फक्त पुढे जातात, त्या मागे येतात, इफेक्टिव्ह नाही. असं होतं का की वेव्ह पुढे गेली आणि लगेच मागे येते, नाही ना. ठीक आहे, ते फॉरवर्ड डिरेक्शनलाच मूव्ह होतं. ठीक आहे, म्हणून फॉरवर्ड जे वेव्हलेट्स आहेत त्याच फक्त पुढे ट्रॅव्हल करतात, इफेक्टिव्ह. समजलंय? परत एकदा हायजेन्स थिअरी सांगते. काय, इच पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट ऍक्ट एज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट इमिटिंग सेकंडरी वेव्हलेट्स इन ऑल डिरेक्शन्स. ठीक आहे. आणि मग नवीन वेव्ह फ्रंट जर जनरेट करायचा आहे तर यांना काय करायचं, याचा एनव्हलप घ्यायचा, हा नवीन त्याचा काय येतो, वेव्ह फ्रंट. नवीन वेव्ह फ्रंट जनरेट करायचा आहे तर काय करायचं, याचा एनव्हलप घ्यायचा, तर तसा नवीन वेव्ह फ्रंट. ठीक आहे. आता एक गोष्ट पाहायचं, सपोज हा पॉइंट सोर्स आहे, या पॉइंट सोर्स पासून आधीच लक्ष दे, या पॉइंट सोर्स पासून वेव्हलेट्स इमिट झाले. लाईटची डिरेक्शन ही एक आहे, अशी आहे ना, लाईट किंवा काय असेल, वॉटर सपोज, डिरेक्शन ही आहे ना. तर प्रत्येक वेव्ह फ्रंट पहा त्या लाईटच्या डिरेक्शनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे का 90 डिग्री. प्रत्येक वेव्ह फ्रंट कसा आहे, त्याला परपेंडिक्युलर 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे लाईटची जी डिरेक्शन असेल त्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्याचा होतो तो वेव्ह फ्रंट. लाईटची डिरेक्शन जर सपोज ही असेल, लाईटची डिरेक्शन अशी असेल, त्याला परपेंडिक्युलर काय येतो, त्याचा वेव्ह फ्रंट. ठीक आहे. सपोज इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे. इन्सिडेंट रेला काय ड्रॉ केला आपण, एक एक काय ड्रॉ केला, एक नाही रे, काय ड्रॉ करायचा, 90 डिग्री ड्रॉ केला. ठीक आहे, काय ड्रॉ केला, 90 डिग्री. ठीक आहे, जर याला सपोज 90 डिग्री ड्रॉ केला तर हा काय होईल, वेव्ह फ्रंट होईल. याला 90 डिग्री ड्रॉ केला, हा काय होईल, याचा वेव्ह फ्रंट. याला 90 डिग्री ड्रॉ केला, हा काय होईल, त्याचा वेव्ह फ्रंट. समजलंय? तसंच याला पण रिफ्रॅक्टेड रे ला पण करू शकतो आपण. ही इन्सिडेंट रे, ही रिफ्रॅक्टेड रे. ठीक आहे, रिफ्रॅक्टेड रे ला 90 डिग्री करा तो रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट होतो, काय होतो, रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. याला 90 डिग्री करा तो इन्सिडेंट वेव्ह फ्रंट होईल, काय होईल, तो इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. समजलंय का? वेव्ह फ्रंट म्हणजे काय, जो वेव्ह फ्रंट काय कसा असतो, परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ लाईट. डिरेक्शन ऑफ लाईट जी असेल त्याला जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तो काय बनतो, तो वेव्ह फ्रंट बनतो. समजलंय वेव्ह फ्रंट? समजलंय? इथून पुढे आता आपण काय काय पाहणार आहे, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, 5 गोष्टी पाहिजे. ठीक आहे. तर ह्या 5 गोष्टी पाहत असताना मोस्ट प्रोबॅबली फोकस 2 गोष्टींवर जास्त होतो, तो म्हणजे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. ठीक आहे. तर त्या 5 गोष्टी कोण एक्सप्लेन करणार आहे, वेव्ह नेचर एक्सप्लेन करतो. हायजेन्सनी या 5 गोष्टी कशा एक्सप्लेन केल्या. ठीक आहे. 5 आता आठवत असेल 10वीला तुम्ही लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन लिहिले होते. लॉज ऑफ रिफ्लेक्शन जे आहेत ते कोणी प्रूव्ह केले, हायजेन्सनी प्रूव्ह करून दाखवले. ठीक आहे, हायजेन्सनी लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पण प्रूव्ह करून दाखवले. इंटरफरन्स पोलरायझेशनचे पण त्यांनी हे सांगितले की कसं होतं आणि त्याचे रिझन्स काय, हे सगळं कोणी एक्सप्लेन केलं, हायजेन्सने एक्सप्लेन केलं. म्हणून या चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त जो आहे तो आहे वेव्ह नेचर, हायजेन्स वेव्ह नेचर. समजलंय नक्की? उद्या येताना हायजेन्सची जी थिअरी आहे, प्रिन्सिपल आहे, हायजेन्स प्रिन्सिपल, तो लर्न करून यायचा. सेकंडरी आणि प्रायमरी सोर्स लर्न करून यायचा. समजलंय?